उद्या उद्या चाललं होतं म्हणलं मग अचानक एंट्री रोड आहे आणि तिलाच विचारलं त्याने फोन करून कुठे आहे म्हणून शिने होय चाललं होतं घरी काम ते बी व्हायना लवकर देशी बाटल्यावाल्याला विचार कधी खोकला येतो का होण्यासाठी कारण की तर तुम्हाला थंबनेल बघून तर विषय कळालाच असं नेमकं काय विषय तर असा का बोलायला लागलाय डायरेक्टच तर तसं काय नाही विषय तुम्हाला सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का मी चाललोय आता सासरवाडीला जयंतीला तर तुम्हाला माहिती आहे मग आजीबाईंनी नातीसाठी काय घेतलं होतं कानातलं आणि कडे केलं होतं हे तर तुम्हाला माहितीच आहे तर आता आम्ही अचानक जाणार आहे बरं का स्वीटीला मी मगाशी फोन केले स्वीटी थोडी रडत होती आणि दवाखान्यात गेले ते घेऊन तिला ओरक्या क्या दप्पा द्यायला चाललोय पण आपला दप्पा होणार पावसाने विजून आपण नाही भिजलं त्याला काय होतंय तेव्हा इथं बघा मग मी अंडी भरायला लागली बघा इथं सोन्यासाठी कारण की ते आपलं लट्टू मोठं हो म्हणून घाव आहे की नाही बाळाला बैलेलं किती दिवस झाला ग स्वराला बैलेलं महिना झाले की काय अंडी इथं भरती मग काय भर पटा 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 पाऊस पाणी यायच्या अगोदर जाऊ लवकर तर इथला पसारा आवरून घ्यायचा आहे तुम्ही मचानी पसारा ठेवून चालाय तसं काय नाही गडबडीत ही पसारा सगळं आवरायचं आहे इथं बघा मग मी आता मस्तपैकी अंडी घेतली किती अंडी टुचलं काय मावरलं टुचल्यावर झालं 10वीच असते 10वीच असते ना बरोबर असू दे तर चला फायनली आमची तयारी झालेली आणि आता निघतोय बघा आम्ही जयंतीला त्यांच्या प्रत्येक चेहऱ्याचे रिॲक्शन कशी येते काय नाही तर तुम्ही मला असं अचानक तुम्ही जाऊन डायरेक्ट धप्पा देताय अचानकच धप्पा असतो आमचा डायरेक्ट तर बघायचं सिच्युएशन काय चालली काय नाही ती बघायला भेटते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि सगळं मजेदार व्हिडिओ कुठे चष्मा आहे का हा चष्मा पाहिजेच हे बघा त्यांच्या घराकडे जातो कच्चा रोड आहे आणि असा जातो बघा जयंतीकडं तर आम्ही पोचलोय बघा आता कच्च्या रोडपाशी तर फोन केला तर म्हणलं कुठं आहे म्हणलं हाय घरी दवाखान्यात आहे दवाखान्यातनं घरी आलेत म्हणले तर मम्मी जायचं काय जाऊ की मधनं जवळ आहे इथनं जाऊ मध्ये एवढं काय पाऊस वगैरे नाही चला घरी जातो काय रिएक्शन आहे बघू आणि रस्त्याने काय आम्हाला ड्रॅगन फ्रूट घ्यायचं होतं पण काय ड्रॅगन फ्रूट नव्हतंच चला बघू आज बाजार आहे काहीतरी आणायन बाजारात आहे का नाही बघू घरी गेलो काय रिॲक्शन आहे इथे त्यांची फायनली पोचलो घरी आले पाणी घेतलं पाय म्हणतो तर मला माहीतच नव्हतं ना माहीतच नव्हतं ना हां निघालो तो गावात हां अचानक एंट्री कस काय अचानक ठीक आहे नाही काय नाही खबर नसती डायरेक्ट कसं आहे आता इतक्यात येऊनच टाकले तर त्या कच्च्या रोडला वळायला लागल्या डाबरेला फोन केला तुम्ही कुठे आहे म्हणलं नाही तर गावात जायला आम्ही नाही गेलो गावात म्हणलं आता तुम्ही नाही तर मग काय आली जाऊन इथं कोणतरी नको त्याच्यामुळे नाही गेलो सांगितलं होतं काय येणार आहे पण नाही सांगितलं तिलाच विचारलं त्याने फोन करून कुठे आहे म्हणून शिने होय ते म्हणजे आताच आले घरी आता बोलत आणि त्या टायमाला आम्ही तिथं वळायला लागलो होतो खाली वळायला लागलं तर कच्च्या रोडने ती काय राहत घर पांढरी शिपट आहे अजून मोठं झालं तर केसांना भारी दिसत मोठं होत नाही लय बारीक एवढंच जात आहे त्याची लय मोठं होत नाही मग लईच फासफूस करायची ते काय ते हे केलं रक्त तपासलं चेक केलं काय आला रिपोर्ट त्याचा चांगलं चाला सांगितलं गोळ्या औषधं पाहिजे म्हणजे औषध दिले औषधं गोळ्या हे ते दिले म्हणजे 2-3 दिवसांनी ते संपल्यावर गोळ्या संपल्यावर या म्हणले परत मला काय आता द्यायचं घ्यायचं नाही त्याच्यामुळे मी साईडला थांबली आमचं ती चाललं होतं घरी काम ते बी व्हायना लवकर मला आज उद्या करायला कसं आई पण आता म्हणत होते तू बुधवारी गावा जायचं म्हणली होती म्हणलं आताच नाही आले अजून आता आल्या पुढच्या बुधवारी जाऊ आज उद्या चाललं होतं म्हणलं मी व्हिडिओ बघितला हातात कसल्या मस्तीत काय घातलेलं काय केलंय ते मी तुला फोन करणार होते बीपी चेक केलाय माझा बीपी कमी आहे त्याला सरकारी दवाखान्यात असले मिशन नवीन आले बीपी चेक डायरेक्ट हात घाला आता व्हिडिओ बघितला म्हणलं आकाला फोन करून विचाराव तर हे आले दोघ जण
मग आली बाहेर ह्यांच्यातून नाही आणि तिला विचारलं काय काय चेक म्हणलं केला मला आले त्या मी तिथं बसले मग ते पण नाही गेले त्या दिवशी मी दवाखान्यात गेल्यामुळे मला जरा हे झालं ना एकदा सोनीला मी आता निघालच होतो का तिथे कांदा पण भरायचा आहे. माझा बीपी कमी ती गेलेल्या दवाखान्यात त्या हा दिवशी. हा हा आणि ते धक्का बसला मला एकाशीतच हा ते बघितल्यामुळे ते तेव्हापासून माझा हात पाय थरथर करायचं चक्कर लावून व्हायचं कशाला टेन्शन घ्यायचं मी गेलं तिकडं आणि मला झोपली होती असे खाटावर एका कितच चक्कर लावूनच व्हायचं आता म्हणजे झोपून राहते उभा बिबा राहिलं तर पडून बीपी माझा low एकटी होता असल्या ना. काहीच करता येत नाही आणि त्यात घाबरायचं झोपली ती सकाळच उठली जी झोपली ती सकाळ पडली आता कायच बघायलाच नको कुठं जायच नको खात्यातले आता अंडे ते ड्रॅगन फ्रूट गावलंच नाही आता ना सारे वाचस केशव मामाने आणली होती की 2-3 ठिकाणी तिथं होतं पण का आज काढलं नव्हतं का काय माहिती. नाही टायमिंगच नाही त्याचा त्याचा वाजले किती 5 वाजून गेले असते सकाळ असतं ते दुपारचं नसतं. नाही असतं दुपारचं दुपारचं असतं त्यांचं असतं रोडला ठेवलेले असतात त्यांचे घरच आहे तिथं सगळ्यांचे घरच आहे पण रानपण 3 जागेवर आहे पण 3 जागेवर नव्हतं ते शेतावाल्यापासून का काय होत होत नाही तिला का नाही रक्त कमी कधीच पडत नाही आता आम्ही जसं दवाखान्यात देतो का नाही तिला एवढं चेकअप ही केलं पण रक्त कधीच कमी पडलं नाही रक्त नाही फक्त तिला काय म्हणलं ना ते मॅडम म्हणलं ना सीझर झाले तरी चांगले म्हणजे हा तेच घे मग तिथं पहिल्यापासून ब्लड चांगलं सांगितलं पण बाटली मागवली बाटलीची तर गरज बी लागली झाले तरी चांगले म्हणले हेमोग्लोबिन हा, तेच घे मग ती दिसती थोडी थोडी पण मागच्या रक्त 2-4 दिवसात 2 दिवसापूर्वी आलो दवाखान्यात त्यावेळेस खोकला काय नव्हता आणि 2 दिवसातच एकाएकीच खोकला होता. काय झालं काय माहिती काय झालंय व्हायरल इन्फेक्शन चालू आहे सगळीकडे व्हायरल त्याच्यामुळे ती सगळी आजारीच पडतात तर 5 मिनिटासाठीच फक्त बाहेर येते नाही वातावरण कमी जास्त होतंय ना. असला खोकला मला कधीच नव्हता नाही नाही हे म्हणजे तसं हे नाही झालं. खोकला आला म्हणजे असं लय नरम पहिल्यांदाच आलं. देशी बाटल्यावाल्याला विचार कधी खोकला येतो का का सर्दी सगळ्याला येतं तसं मला काय वाटलंच होतं बरं का मला सागर येत असतं वाटलं होतं काय त्यांची मीटिंग आहे त्या सप्तेची त्यामुळं लांबतच ते. हा म्हणलं कवर थांबायचं डोकी इकडे बंद पडायची चालली वगैरे झाले तिकडून दुसरा फोन तिकडून येतोय बाप मामा इकडून लावला, पाच तिकडं वाजता. म्हणलं जातो याला नाही येणं होत गेला का गेला आपल्याला काय ट्रेन पकडली 70 रुपयात डायरेक्ट सोलापूर मध्ये मोकळं जाऊन जमतंय चला फायनली घरी पोचलो परत बाकीचं काय असेल ते असेल कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा अजून घरात जायचं बाळापाशी चार्ली पायावर पाणी घे चोरली पायरी कधी ही पाय गोरडच दिसते आता सारखं. त्यानं पप्पांसारखं असं शिकायला पाणी हाय सकाळी भरलेलं मोठं. हो 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 जिम्मी तर तुला बाळा एकच घासत गायब करी काय ओळख लागते का हे रास्तार होते किती स्वीटी दवाखान्यात असताना ऍडमिट असताना हे रास्तार तोंड चाटायची आमची मग काय केशव मामाच्या घरी मामा म्हणायचं तोंड झाकून घ्या नाही तर तुम्हाला आंघोळीची सुद्धा गरज नाही पप्पा माझ्यावर बसते जागा खेळायला लागल्यावर येऊन बसते माझ्या